नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीचा मराठीचा 4था पाठ माहिती घेऊया हा अभ्यासणार आहोत. माहिती म्हणजे काय? इन्फॉर्मेशन. म्हणजेच या पाठामध्ये आपण कोणती इन्फॉर्मेशन घेणार आहोत ते पाहूया. तर आज आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती घेणार आहोत. हे चित्र आहे डॉक्टर वसंत गोवारीकर यांचे. चला तर मग पाठ पाहूया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. आता पहा, आपला देश हा कसा आहे तर कृषीप्रधान, शेतीवर अवलंबून असलेला. म्हणजे आपल्याला पावसाची फार चिंता असणार. या व्यतिरिक्त इतरही गोष्टींमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज करावा लागतो. पाऊस कधी किती पडेल हे जर आपल्याला आधीच कळलं तर आपण काळजी घेऊ शकतो. आता तुम्ही पाहताच की नेहमीच आपल्याला पाऊस किती पडणार आहे, जास्त होणार असेल तर आपल्याला आधीच अलर्ट दिला जातो, आधीच सांगितलं जातं. तर पूर्वीच्या काळामध्ये तर असं काहीच नव्हतं. तर याचं जे संशोधन केलं आहे ते संशोधक म्हणजे कोण? डॉक्टर वसंत गोवारीकर. मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत त्यांनी शोधली. मान्सूनचा अंदाज म्हणजे काय? मान्सून फोरकास्ट मॉडेल जे आहे यांनी शोधलं. तर यांच्याबद्दल पुढील माहिती पाहूया. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. केव्हा झाला आहे? 25 मार्च 1933 रोजी. आणि कुठे झाला? पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. पहा, शाळेत असताना शाळेतल्या लहान वयामध्येच त्यांना नवनव्या कल्पना म्हणजे नवीन नवीन आयडियाज त्यांना येत असायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाची असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. पहा, किती वर्षाचे आहेत ते? 13 वर्षाचे. म्हणजे तुमच्याच वयाचे आहेत ते. तर इतक्या छोट्या वयामध्ये, इतक्या कमी वयामध्ये त्यांना मोटार बनवावीशी वाटली आणि त्यांनी ती इच्छा अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना पत्र लिहून कळवली. आता हे हेनरी फोर्ड कोण आहेत बरं? पहा, हे जे चित्र आहे ते आहे डॉक्टर हेनरी फोर्ड यांचं. हे कोण आहेत? अमेरिकेत फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक म्हणून ते होते. यांनी काय केलं तर अनेक मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांना परवडणारे पहिले वाहन त्यांनी विकसित म्हणजे डेव्हलप केले. मध्यमवर्गीय अमेरिकन लोक म्हणजे काय? मिडल क्लास जे अमेरिकन फॅमिलीज होते, अमेरिकन लोक होते, त्यांना अफोर्डेबल असेल, असं परवडणारं असेल असं वाहन त्यांनी विकसित केलं. त्यांची मॉडेल टी नावाची कार त्यांनी लॉन्च केली. फोर्ड कंपनीचे मालक म्हणून ते जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक होते. तर ही झाली हेनरी फोर्ड यांची थोडीशी ओळख. पुढे आपण पाठात काय दिलं आहे ते पाहूया. तर काय केलं? 13 वर्षाचे असताना या डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना पत्र लिहून आपली इच्छा कळवली. आता हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. भाषांतर म्हणजे काय? त्याचं ट्रान्सलेशन केलं. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. उत्तर पाठवले म्हणजे काय केलं तर त्या पत्राला त्यांनी रिप्लाय दिला. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पांची चुणूक लहानपणीच दिसून आली. कुशाग्र बुद्धिमत्ता. आताही त्यांनी पुस्तकंही पाठवली, त्यांना एवढी दखल घेतली, रिप्लाय दिला. का तर डॉक्टर अमेरिकन हेनरी फोर्ड यांना डॉक्टर वसंत गोवारीकरांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक म्हणजे ती त्यांना कळलं होतं की हे किती हुशार आहे. ती झलक त्यांना दिसून आली की त्यांचे संकल्प म्हणजे काय? भविष्यातले जे निश्चय असतात, जी ध्येय असतात, हे ध्येय कसे आहेत हे त्यांना कळलं होतं. कुशाग्र म्हणजे काय? शार्प. बुद्धिमत्ता म्हणजे काय? इंटेलिजंट, व्हेरी इंटेलिजंट. म्हणजे ते खूप शार्प आहेत.
गोवारीकर खूप शार्प आहेत, खूप बुद्धिमान आहेत, इंटेलिजंट आहेत, हे त्यांनी लहानपणीच दाखवून दिलं होतं आणि हे हेनरी फोर्ड यांनाही समजून आलं होतं. पुढे वसंत गोवारीकर यांचे शिक्षण कुठे कसं झालं हे आपण पाहूया. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. पदवीपर्यंतचे शिक्षण, पदवी म्हणजे काय, जे ग्रॅज्युएशन त्यांचं झालं ते कुठे झालं, कोल्हापूरला झालं. त्यानंतर उच्च शिक्षण मीन्स हायर एज्युकेशनसाठी ते गेले इंग्लंडला. आता ते इंग्लंडला कुठे गेले तर बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पहा इथे एक चित्र दिसते तुम्हाला, हे आहे बर्मिंगहॅम विद्यापीठ. विद्यापीठ म्हणजे काय, युनिव्हर्सिटी. बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीचं हे चित्र आहे आणि येथे यांनी काय केलं तर रासायनिक अभियांत्रिकी म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग, रासायनिक अभियांत्रिकी म्हणजे काय, केमिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये संशोधन केलं. संशोधन म्हणजे काय, रिसर्च केली. आणि मग पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले आणि पुढे तिथेच इंग्लंडमध्येच ते ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे काय, एनर्जी रिसर्च सेंटर. ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे काय, एनर्जी रिसर्च सेंटर. इथे ते संशोधक, रिसर्चर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. पुढे पाहूया आपण. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे, विक्रम साराभाई जे आहे त्यांनी फोर्स केल्यामुळे 1967 ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात, अवकाश संशोधन केंद्र म्हणजे काय तर अवकाश संशोधन केंद्र म्हणजे स्पेस रिसर्च सेंटर, स्पेस रिसर्च सेंटर, इथे ते रुजू झाले म्हणजे जॉईंट झाले. आणि यासाठी त्यांना कोणी सांगितलं, विक्रम साराभाई यांनी त्यांना आग्रह केला भारतात येण्यासाठी. आता पहा हे चित्र आहे विक्रम साराभाई यांचं. विक्रम साराभाई हे कोण आहे तर हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. फिजिसिस्ट आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर होते. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम काय म्हटलं जातं, विक्रम साराभाई यांना फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम असं यांना म्हटलं झालं. ही झाली विक्रम साराभाई यांची ओळख. तर अशा या विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे डॉक्टर गोवारीकर भारतात आले. घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. घनपदार्थातील ऊर्जा, घनपदार्थ म्हणजे काय, सॉलिड सबस्टन्स. घनपदार्थ म्हणजे सॉलिड सबस्टन्स, म्हणजे सॉलिड सबस्टन्समधील जी ऊर्जा, एनर्जी या विषयाच्या संशोधनासाठी, रिसर्चसाठी त्यांच्या पुढाकाराने काय केलं झालं, एक नवीन प्रकल्प, एक नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. भारताचं विज्ञान क्षेत्र म्हणजे काय, इंडियन सायन्स रिसर्च सेंटर. इंडियन सायन्स रिसर्च सेंटरमध्ये त्यांची जी केलेली कामगिरी मीन्स कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे फार मोठं आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण म्हणजे काय, रॉकेट. तर या अग्निबाणाच्या म्हणजे रॉकेटच्या मोटारीकरता घन इंधन म्हणजे काय, हेवी फ्यूल. यासाठी या मोटारीकरता जे हेवी फ्यूल बनवायचं होतं ते बनवण्याचं तंत्र म्हणजे टेक्निक. ही जी टेक्निक आहे हेवी फ्यूल बनवण्याची ती त्यांनी विकसित केली. विकसित म्हणजे डेव्हलप केली. तर अशा प्रकारे आज या पाठामध्ये आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांची तर माहिती पाहिलीच, पण त्याचबरोबर अमेरिकेतील हेनरी फोर्ड, विक्रम साराभाई यांचीही थोडक्यात माहिती पाहिली. तर पहा हे कसे शास्त्रज्ञ होते. डॉक्टर वसंत गोवारीकर पहा लहान वयापासूनच त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती होती. अशा पद्धतीने आपल्यामध्ये सुद्धा कोणती तरी संशोधक वृत्ती असायला
हवी, जिद्द असायला हवी त्यांच्यासारखी. तर अशा प्रकारे हा पाठ इथे पूर्ण झालेला आहे. या पाठात दिलेली माहिती आपण पाहिली आहे. या पाठामध्ये तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. कोणतीही अडचण असेल, काही विचारायचं असेल, कोणते प्रश्न असतील तर ते कमेंट्समधून नक्की कळवा. धन्यवाद.